नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा गुड वाइब्स चॅनलमध्ये. रॉंग आहे. चला आपण द लेट देम थिअरी याचा सखोल प्लस प्रॅक्टिकल समरी पाहू. कोर कॉन्सेप्ट. या पुस्तकात एक पॉवरफुल फ्रेमवर्क आहे. 1. लेट देम. लोकांना त्यांचं करू द्या, त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न सोडा. 2. लेट मी. मी काय करणार, माझी प्रतिक्रिया काय, स्वतःची जबाबदारी घ्या. म्हणजेच दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करा. सुपर समरी, सखोल समज. 1. आपण सगळ्यात मोठी चूक करतो, कंट्रोल. आपण सतत हे करतो, लोक काय विचार करतात, त्यांनी मला काय इग्नोर केलं, त्यांनी असं का केलं. पण सत्य काय आहे, आपण दुसऱ्यांना कंट्रोल करू शकत नाही. सायन्स ऑफ पीपल. यामुळे स्ट्रेस वाढतो, ओव्हर थिंकिंग वाढते, कॉन्फिडन्स कमी होतो. 2. लेट देम म्हणजे इमोशनल फ्रीडम. लेट देम म्हणजे ॲक्सेप्ट करा, रिॲक्ट करू नका, कंट्रोल सोडा. हा कॉन्सेप्ट तुमचा ब्रेन काम करतो, कारण तो कंट्रोल इल्युजन तोडतो. सुपर समरी. 3. पण फक्त लेट देम पुरेसं नाही. जर फक्त लेट देम केलं तर तुम्ही पॅसिव्ह व्हाल, लोक तुमच्यावर चालतील. म्हणून दुसरा भाग महत्वाचा. 4. लेट मी खरा गेम चेंजर. लेट मी म्हणजे मी काय करणार, मी काय निवडणार, मी कसा ग्रो होणार. इथेच तुमचं पॉवर परत येतं. ब्लिंकिस्ट गोल्डन फॉर्म्युला. लेट देम प्लस लेट मी बराबर बॅलन्स्ड लाईफ. लेट देम शांती, लेट मी प्रगती. लाईफ एरियाजमध्ये उपयोग. 1. रिलेशनशिप्स. कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर रॉंग रिॲक्शन. मी काय चुकीचं केलं, मी एक्सप्लेन करतो. राईट. लेट देम. त्यांना इग्नोर करू द्या. लेट मी सेल्फ रिस्पेक्ट ठेवतो. 2. करिअर/ऑफिस. कोणी तुमचं क्रेडिट घेतलं, रिॲक्शन, भांडण, फ्रस्ट्रेशन. अप्रोच. लेट देम. त्याने घेतलं, ठीक. लेट मी पुढच्या वेळी स्मार्ट स्ट्रॅटजी वापरतो. रिझल्ट. इमोशन कंट्रोल प्लस करिअर ग्रोथ. 3. फ्रेंडशिप्स/सोशल लाईफ. मित्रांनी तुम्हाला ट्रिपला बोलवलं नाही, अशी रिॲक्शन देऊ नका. ओव्हर थिंकिंग, ते मला आवडत नाहीत. अप्रोच. लेट देम. त्यांनी प्लॅन केलं. लेट मी माझं सोशल सर्कल इम्प्रूव्ह करतो. 4. लव्ह/डेटिंग. पार्टनर रिप्लाय देत नाही तर अशी रिॲक्शन देऊ नका. डबल टेक्स्टिंग, अँक्झायटी. अप्रोच. लेट देम. तो रिप्लाय देईल किंवा नाही. लेट मी माझी व्हॅल्यू कमी करणार नाही. हा अप्रोच अँक्झायटी कमी करतो. ब्लिंकिस्ट. 5. ओव्हर थिंकिंग आणि अँक्झायटी तुमचा माइंड सिनॅरिओ तयार करतो. तो मला जज करतोय. स्विच. लेट देम. त्यांना जज करू द्या. लेट मी माझं काम करतो. पॉवरफुल प्रॅक्टिकल फ्रेमवर्क, डेली यूज. स्टेप बाय स्टेप मेथड. स्टेप 1. सिच्युएशन ओळखा. मी कंट्रोल करतोय का. स्टेप 2. बोला. लेट देम. मेंटली सोडा. स्टेप 3. विचारा. लेट मी. माझा नेक्स्ट ॲक्शन काय. स्टेप 4. ॲक्शन घ्या. स्वतःवर फोकस. रिअल लाईफ मिनी एक्झाम्पल्स. एक्झाम्पल 1. टीचर तुमच्यासाठी रेलेव्हंट. स्टुडंट्स लक्ष देत नाहीत. लेट देम म्हणजे त्यांना डिस्ट्रॅक्टेड राहू द्या. लेट मी म्हणजे मी टीचिंग स्टाईल इम्प्रूव्ह करते. एक्झाम्पल 2. फॅमिली प्रेशर. लग्न कर, हे कर. लेट देम म्हणजे त्यांना बोलू द्या. लेट मी म्हणजे मी माझा निर्णय घेते. एक्झाम्पल 3. सोशल मीडिया कंपॅरिझन. लेट देम म्हणजे लोक सक्सेस दाखवतील.
लेट मी म्हणजे मी माझ्या ग्रोथवर फोकस. इम्पॉर्टंट वॉर्निंग. लेट देम म्हणजे वीक होणं नाही, अन्याय सहन करणं नाही. जर अब्यूज, डिसरिस्पेक्ट, बाउंड्री क्रॉसिंग होत असेल तर मग स्टँड अप करा. लेट मी. द गार्डियन फायनल लाईफ लेसन. तुमच्या आयुष्यातील 90% स्ट्रेस येतो दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या प्रयत्नातून. सोल्युशन: कंट्रोल सोडा, पॉवर परत मिळवा. 1 लाईन समरी. लोकांना त्यांचं करू द्या आणि स्वतःला तुमचं आयुष्य घडवू द्या.